हाय फ्रेंड्स, आज आपण सुखी म्हणजे सोड्याची छान अशी रस्सा भाजी पाहणार आहोत। त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे बघा। कांदा घेतला आहे, कोथिंबीर, टोमॅटो एक घेतला आहे आणि सोडे घेतले आहे। मसाला घेतला आहे वाटण, लाल तिखट, काळा मसाला आणि जे सोडे आहेत ते आपण गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण त्याला मिठाचं प्रमाण पण जास्त असतं आणि धूळ माती असून ते निघून जाईल, म्हणून आपण त्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। प्रथम आपण कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये आपण कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। व्हिडिओ कुठेही मैत्रिणींनो प्लीज स्किप करू नका, पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला समजेल कशी झाली आहे भाजी। खूप सुंदर, खूप चवीला भन्नाट अशी रेसिपी आहे। आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही, जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायचे, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील, ज्या की अगदी साध्या सिंपल घरातल्या तुमच्या साहित्यामध्ये बनवलेल्या आहेत। जे आपण वाटण घेतलं होतं कांदा, लसूण, खोबरं ते टाकून छान असं आपण भाजून घेणार आहोत। खूप छान लागते, वाटणाने चव पण छान येते। आपण कांदा, खोबरं सगळं भाजून घेतलं होतं। खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी ते दाखवलं नाही वाटणाचा। त्यानंतर आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता, तो छान असा आपण भाजून घेणार आहोत। खूप सुंदर, खूप चवीला भन्नाट अशी रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे। थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत, जेणेकरून छान असा मसाला भाजला जाईल आणि जो टोमॅटो आहे तो पण छान असा शिजला जाईल त्यामध्ये। बघू शकता आपण किती सुंदर त्याला रंग पण आला आहे। आपण त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीरने खूप छान स्वाद लागतो, टाकली की तेलामध्ये भाजल्यानंतर छान असं आपण परतून घेत आहोत। खूप सुंदर रेसिपी, खूप चवीला भन्नाट अशी। त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते, काळा मसाला, लाल तिखट आणि मीठ, ते टाकून छान असं आपण परतून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून जो मसाला आहे तो करपणार नाही, छान असा भाजला जाईल। बघू शकता आपण किती सुंदर रंग आला आहे आणि चव पण खूप सुंदर लागते। अशा प्रकारे तुम्ही करून बघा मैत्रिणींनो। त्यानंतर आपण जे सोडे घेतले होते धुवून, ते त्यामध्ये टाकून छान असं परतून घेणार आहोत। बघू शकता किती सुंदर झाली आहे। छान असं तेलामध्ये परतलं ना की शिजायला पण जास्त वेळ लागत नाही। त्यानंतर आपण गरम पाणी टाकत आहोत। गरम पाण्याने स्वाद असा भाजीला छान येतो आणि भाजीला उकळी पण पटकन येते। बघा किती सुंदर तवंग आला आहे आणि वास पण खूप छान येतो। बघू शकता किती सुंदर झाली आहे। अशा प्रकारे आपण सोड्याची रस्सा भाजी ही रेसिपी केली आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगायचं आहे आणि माझी रेसिपी कुठून पाहत आहात ते पण आपण कमेंट करायची आहे। बघा किती सुंदर झाली आहे सोड्याची रस्सा भाजी। तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता। हे बघा, त्यानंतर आपण कोथिंबीर छान अशी वरनं टाकणार आहोत। बघा किती सुंदर झालं आहे सोड्याची रस्सा भाजी। मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि त्याचा आस्वाद घ्यायला मिळेल। एवढी सुंदर अशी सोड्याची रस्सा भाजी रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे। करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही। बघा किती सुंदर झाली आहे, चवीला पण एकदम अप्रतिम अशी सोड्याची भाजी। तुम्ही सुक्की पण करू शकता, पण पातळ केली तर रस्सा भाजी केली तर तुम्ही सर्व भाकरी, चपातीबरोबर, कशाबरोबर पण छान अशी खाऊ शकता। मस्त राहा, स्वस्त राहा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।